नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये या प्रश्नाचा विचार करणार आहोत. राज्याचा राज्यकारभार एका विशिष्ट आणि सर्वमान्य नियमानुसार चालला तर राज्यातील लोकांचे जीवन हे सुखी आणि समाधानी होते. राज्यघटना म्हणजे मूलभूत नियमांचा असा संग्रह होय की ज्याद्वारे सार्वभौम सत्तेची वाटणी केली जाते. तसेच ही सार्वभौम सत्ता कोणी कशी वापरावी यासंबंधीची तत्त्वे निश्चित केलेली असतात. थोडक्यात ज्या तत्त्वानुसार ज्या नियमानुसार शासनाच्या विविध अंगात त्यांच्या अधिकारांचे व कार्यांचे वाटप केले जाते त्यास राज्यघटना असे म्हणतात. शासनाच्या या विविध अंगांचे परस्पर संबंध आणि जनतेचे असावयाचे नातेसुद्धा घटनेत स्पष्ट केलेले असते. एकंदरीत शासन ज्या नियमानुसार तत्वानुसार राज्यकारभार करते त्यांचा समावेश राज्यघटनेत केलेला असतो. ज्या तत्वानुसार नियमानुसार लोककल्याणकारी राज्याची प्रस्थापना करण्याचा प्रयत्न शासन करत असते. भारतीय राज्यघटना 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या कालखंडात तयार करण्यात आली आहे. यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालखंड लागलेला आहे. भारतीय घटना समितीचे कामकाज डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम पाहिले. भारतीय राज्यघटनेचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे लिखित व जगातील सर्वात मोठी राज्यघटना. जगात लिखित व अलिखित अशा 2 प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात असलेल्या दिसून येतात. इंग्लंड या देशाची राज्यघटना अलिखित स्वरूपाची आहे तर भारतीय राज्यघटना लिखित स्वरूपाची आहे. लिखित राज्यघटना म्हणजे एका विशिष्ट कालखंडात एका घटना परिषदेद्वारे लिखित स्वरूपात तयार करण्यात आलेली राज्यघटना होय, ज्यामध्ये सर्व बाबींचा तपशील हा लिखित स्वरूपात स्पष्ट करण्यात आलेला असतो. तसेच भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून प्रचलित आहे. भारतीय राज्यघटना निर्माण झाली तेव्हा भारतीय राज्यघटनेत 22 भागामध्ये विभागलेली 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. याउलट अमेरिकन राज्यघटनेत फक्त 14 कलमे आहेत. सध्या आज भारतीय राज्यघटनेत 25 भागांमध्ये विभागलेली 451 कलमे आणि 12 परिशिष्टे आहेत. भारतीय राज्यघटना मोठी होण्याचे सविस्तर होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील विविधतापूर्ण परिस्थिती होय. विविध जाती, विविध धर्म, विविध वंश पंथ, विविध भाषा, विविध प्रदेश अशा विविधतापूर्ण परिस्थितीमध्ये सर्वच घटकांच्या हितसंबंधांचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेतील कलमांची संख्या वाढलेली दिसून येते. राज्यघटनेत संघराज्य आणि संघराज्य क्षेत्राचा तपशीलवार विचार करण्यात आलेला दिसून येतो. त्याचबरोबर नागरिकत्वाच्या संदर्भातील तरतुदी, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्य, केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, आणीबाणीसंबंधीच्या तरतुदी या सर्व बाबींचा तपशीलवार आणि सविस्तर विचार करण्यात आल्याने भारतीय राज्यघटनेचा आकार वाढलेला आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे विविध स्रोतांपासून निर्मित राज्यघटना. भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना मुख्य स्रोत म्हणजे 1935चा कायदा होय. राज्यघटनेवर 1935च्या कायद्याचा जास्त प्रमाणात प्रभाव दिसून येतो. 1935च्या कायद्यातून संघराज्य, संघ न्यायालय, केंद्र राज्य अधिकार विभागणी यासारख्या अनेक तरतुदींचा स्वीकार 1935च्या कायद्यातून घेतलेला दिसून येतो.
त्याचबरोबर जगातील इतर राज्यघटनेतील भारतीय परिस्थितीला पोषक ठरतील अशा तरतुदींचाही स्वीकार भारतीय राज्यघटनेने केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ सांगायचे झाल्यास अमेरिकन राज्यघटनेवरून मूलभूत हक्क, न्यायालयीन पुनर्विलोकन, तसेच आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यात आलेला दिसून येतो. इतर राज्यघटनेतील तत्त्वांचा स्वीकार करण्यामागे भारतीय परिस्थितीला पोषक ठरतील अशा चांगल्या तरतुदींचा स्वीकार करणे हा मुख्य हेतू होता. यानंतर तिसरे वैशिष्ट्य म्हणजे ताठरता व लवचिकता यांचा समन्वय होय. जगामध्ये राज्यघटनेत बदल करावयाच्या तरतुदीनुसार, पद्धतीनुसार राज्यघटना ताठर की लवचिक हे ठरवले जाते. अमेरिकन राज्यघटनेत बदल करायची पद्धती ही खूप कठीण असल्याने ती ताठर राज्यघटना ठरते. याउलट इंग्लंडच्या राज्यघटनेत बदल करावयाची पद्धती अत्यंत सहजासहजी असल्याने ती लवचिक राज्यघटना ठरते. परंतु भारतीय राज्यघटनाकर्त्यांनी भारतीय राज्यघटनेत ताठरता व लवचिकता यांचा समन्वय केलेला दिसून येतो. ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेत बदल करत असताना तो साध्या बहुमताने, संसदेच्या साध्या बहुमताने केला जातो, तेव्हा ती लवचिक राज्यघटना ठरते. तर भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदींमध्ये बदल करावयाचा झाल्यास यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातील 2/3 बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता आवश्यक असते. ही ताठर पद्धती होय. भारतीय राज्यघटनेत ताठरता व लवचिकता या दोन्हींचाही उपयोग करण्यात आलेला दिसून येतो. यांचा समन्वय साधलेला दिसून येतो. पुढचे वैशिष्ट्य म्हणजे लोककल्याणकारी राज्याचा स्वीकार होय. भारतीय राज्यघटनेने लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार केलेला आहे. वेलफेअर स्टेट निर्माण होण्यासाठी राज्यघटनेत अनेक तरतुदींचा समावेश दिसून येतो. राज्यघटनेतील मार्गदर्शक धोरणांचा उद्देश धर्म, जात, वंश, प्रदेश अशा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास साध्य करून लोककल्याणकारी राज्य निर्माण करणे हा हेतू स्पष्ट करण्यात आलेला दिसून येतो. पुढील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत हक्कांचा स्वीकार. राज्यातील नागरिकांना आपला सर्वांगीण विकास करता यावा, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करता यावा यासाठी हक्क देण्यात आलेले दिसून येतात. भारतीय राज्यघटनेत समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क हे सविस्तर स्पष्ट करण्यात आलेले दिसून येतात. घटनात्मक उपाययोजनांमध्ये बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकार पुच्छा आणि उत्प्रेक्षण हे अध्यादेश देऊन वरील 5 मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसून येतो. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा विस्ताराने समावेश केलेला आहे. घटनेतील 12 ते 35 ही कलमे नागरिकांची मूलभूत हक्क स्पष्ट करतात. मूलभूत हक्कांचे स्वरूप न्यायिक स्वरूपाचे आहे, म्हणजेच मूलभूत हक्कांवर जर गदा आली तर त्याविरोधात न्यायालयामध्ये जाता येते. पुढचे वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार होय. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार करण्यात आलेला नव्हता. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार करण्यात आला. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत आणखी एक 2002 साली आणखी एक मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. सध्या भारतीय राज्यघटनेत 11 मूलभूत कर्तव्य आहेत. मूलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधन घालण्यात आलेले नाही. ही कर्तव्य केवळ आदर्श स्वरूपाची आहेत. जर नागरिकांनी ही कर्तव्य पाळली नाही तर
कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही, म्हणजेच ही कर्तव्य न्याय निर्णय पात्र नाहीत। मात्र नागरिकांनी राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रकर्तव्य म्हणून मूलभूत कर्तव्यांचे पालन केल्यास दुसऱ्यांच्या हक्कांवर गदा येणार नाही, ही बाब मात्र निश्चित स्वरूपाची आहे। पुढचे वैशिष्ट्य म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे होय। भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आलेला आहे। कलम 36 ते कलम 51 या दरम्यान मार्गदर्शक तत्त्वे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आहे। शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा, शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या तत्त्वांनुसार करावा या संबंधीचा बाबींचा तपशील या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आलेला दिसून येतो। भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक मार्गदर्शक तत्त्वे, सामाजिक मार्गदर्शक तत्त्वे, राजकीय मार्गदर्शक तत्त्वे, न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत। पुढचं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार होय। भारताने इंग्लंडपासून संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे। देशाच्या राज्यकारभारात संसद ही केंद्रस्थानी आहे। संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृहांचा स्वीकार करून कायदे निर्मितीची प्रक्रिया पूर्ण केली जाते। राष्ट्रपतीच्या नावे सर्वच कारभार चालत असला तरी पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख आहेत। भारतातील कार्यकारी मंडळ हे आपल्या राज्यकारभारासाठी संसदेला म्हणजेच लोकसभेला जबाबदार असते। जोपर्यंत संसदेमध्ये शासनाला बहुमत आहे तोपर्यंत शासन आपल्या पदावर राहू शकते, अन्यथा संसदेतील बहुमत घटले किंवा कमी झाले तर शासनाला आपल्या पदावरून जावे लागते। त्यानंतर पुढचे वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार होय। भारतीय राज्यघटनाकर्त्यांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला। संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असून प्रत्येक घटक राज्यासाठी स्वतंत्र सरकार आहेत। एकाच वेळी केंद्र व घटक राज्य आपापल्या कार्यक्षेत्रात राज्यघटनेतील तरतुदीनुसार कारभार करत असतात। या दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला असता संघ न्यायालय हे या दोघांतील संघर्षाचा निराकरण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले दिसून येते। केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती सूची आणि शेष अधिकार या घटनेतील तरतुदींनुसार केंद्र आणि राज्य सरकार यांच्या आपल्या अधिकारांची विभागणी केलेली दिसून येते। त्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायव्यवस्थेला निर्भीडपणे आणि स्वतंत्ररित्या आपल्या अधिकारांचा वापर करता यावा यासाठी न्यायव्यवस्थेला स्वातंत्र्य देण्यात आले आहे। विविध प्रकारचे वाद मिटवण्यासाठी कोणत्याही दबावापासून मुक्त असण्यासाठी भारतीय राज्यघटनेने न्यायव्यवस्थेला स्वतंत्र अधिकार देण्यात आली आहे। न्यायव्यवस्थेवर जर राजकीय दबाव आला, कार्यकारी मंडळाचा दबाव आला तर न्यायव्यवस्था निर्भीडपणे न्यायदान करू शकत नाही। म्हणून भारताच्या राज्यघटनेने स्वतंत्र न्यायमंडळाचा पुरस्कार केलेला दिसून येतो। सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे आणि म्हणूनच एकेरी न्यायव्यवस्था हे देखील भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य ठरते। पुढले महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्देशपत्रिका। भारतीय राज्यघटनेच्या पूर्वी उद्देशपत्रिका, ज्याला आपण सरनामा म्हणतो, हा जोडण्यात आलेला आहे। यामध्ये राज्यघटनेची तत्त्वे स्पष्ट करण्यात आलेली दिसून येतात। सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य हे राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेचे स्वरूप, राज्याचे स्वरूप स्पष्ट करते। राज्यातील अंतिम सत्ता भारतीय लोकांच्या हाती आहे आणि भारतीय राज्यव्यवस्था परकीय नियंत्रणापासून मुक्त असल्याचे उद्देशपत्रिका स्पष्ट करते।
त्यानंतर पुढील वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र होय. भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. त्यामुळे कोणत्याही एका धर्माला जास्त महत्त्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कोणत्याही एका विशिष्ट धर्म हा राज्यसंस्थेचा अधिकृत धर्म असणार नाही. सर्व धर्मांना समान प्रकारचे स्थान असेल. अशा प्रकारच्या धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचा स्वीकार भारताने केलेला आहे. पुढचे वैशिष्ट्य म्हणजे प्रजासत्ताक राष्ट्र होय. भारतात लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला दिसून येतो. देशातील सर्वोच्च अधिकार लोकांच्या हाती असल्याने भारत हा प्रजासत्ताक आहे आणि देशाचा प्रमुख राष्ट्रपती असून ते विशिष्ट काळासाठी निवडलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे भारत देश हा गणराज्य आहे असे म्हटले जाते. लोकशाही शासन पद्धतीमध्ये लोकांचे शासन असते. शासन हे जनतेप्रती जबाबदार राहून राज्यकारभार करत असते. लोकमताला स्थान दिले जाते. लोकमत व्यक्त करण्याची संधीही दिली जाते. लोकशाही विकेंद्रीकरणाचे तत्त्व या प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये पाळले जाते. त्यानंतर पुढचे वैशिष्ट्य म्हणजे एकेरी नागरिकत्व होय. भारत हे संघराज्य असून भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. भारतीय राज्यघटनेचे हे एक वेगळे वैशिष्ट्य होय. याउलट अमेरिकन राज्यघटनेत दुहेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. अमेरिकेचा नागरिक एकाच वेळी संघ राज्याचा व राज्याचा असे वेगवेगळे नागरिकत्व अमेरिकेत दिले जाते. तसे मात्र भारतात नाही. भारतीय नागरिक एकाच वेळी केंद्राचा व राज्याचा दोघांचाही नागरिक असतो. म्हणजेच भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला दिसून येतो. पुढचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्याकांना संरक्षण. भारतात विविध धर्मीय, विविध जाती अल्पसंख्यक आहेत. अल्पसंख्यक समुदायाला लोकशाहीच्या वातावरणामध्ये विकासाची संधी प्राप्त व्हावी यासाठी त्यांना राज्यघटनेतील असंख्य तरतुदींनुसार संरक्षण देण्यात आले आहे. मागासवर्गीय जाती, मागासवर्गीय जमाती व अल्पसंख्यक यांच्या विकासासाठी राज्यघटनेमध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. केंद्र व राज्य कायदेमंडळाला अनुसूचित जाती व जमातींसाठी स्वतंत्र जागा देण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय कायदेमंडळ त्या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ज्या जागा देण्यात आल्या, ज्यामुळे या वंचित जाती जमातींना केंद्र सरकारमध्ये केंद्रीय कायदेमंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळाले. अल्पसंख्याकांना आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा हक्क मिळावा यासाठी भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्याकांना संरक्षण दिलेले आहे. अल्पसंख्याकांना नोकरी, सार्वजनिक उद्योगधंदा सुरू करत असताना प्रत्येक ठिकाणी समान संधी मिळावी यासाठी राज्यघटनेने आरक्षणाच्या धोरणाद्वारे संधी देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचे वैशिष्ट्य म्हणजे मतदानाचा अधिकार किंवा प्रौढ मताधिकार होय. भारतीय राज्यघटनेने धर्म, वंश, जात, लिंग असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार देण्यात आलेला आहे. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत 21 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता. मात्र 1989 मध्ये 51व्या घटना दुरुस्तीनुसार 18 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला. मतदानाचे वय कमी केल्यामुळे मतदानाचा अधिकार हा व्यापक करण्यात आला. मतदानाच्या अधिकाराद्वारे जनतेला आपल्या स्वशासनाची निर्मिती करण्याचा, राजकीय प्रक्रियेत सहभाग घेण्याची संधी देण्यात येते. त्यानंतर पुढचे वैशिष्ट्य आणीबाणीची तरतूद. भारतीय राज्यघटनेने राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी या
3 प्रकारच्या आणीबाणींचा स्वीकार केलेला दिसून येतो. काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. अंतर्गत किंवा बाह्य परिस्थितीमुळे अंतर्गत अशांतता वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते. एखाद्या घटक राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर स्वरूपाची निर्माण झाल्यास, एखाद्या घटक राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कोलमडल्यास त्या घटक राज्यातही घटक राज्य आणीबाणी लागू केली जाते. तसेच राष्ट्राची आर्थिक पत खालावल्यास, राष्ट्र आर्थिक संकटामध्ये आल्यास आर्थिक आणीबाणी ही लागू केली जाते. आणीबाणी लागू करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आलेला असून आत्तापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी ही 4 वेळा लागू केलेली दिसून येते. घटक राज्य आणीबाणी ही असंख्य वेळा लागू केलेली असून आर्थिक आणीबाणी मात्र एकदाही भारतीय राज्यघटनेत लागू करण्यात आलेली नाही. त्यानंतर पुढचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिस्तरीय पद्धतीचा स्वीकार. भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकार, राज्य सरकार, पंचायत राज यानुसार पूर्ण देशासाठी सरकार अस्तित्वात असून प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर या सगळ्यांचे मिळून केंद्र सरकार संपूर्ण देशाचा राज्यकारभार पाहत असते. स्थानिक स्तरावर पंचायत राज संस्थांची स्थापना करून ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा तसेच शहरी भागात नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका या स्थानिक शासनाची निर्मिती करण्यात आलेली दिसून येते. अशा प्रकारचे त्रिस्तरीय रचना हे भारतीय राज्यघटनेचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते. भारतीय राज्यघटनेत अशी महत्त्वाची वैशिष्ट्ये असली ज्या वैशिष्ट्यांद्वारे भारतीय राज्यघटना जगात एक अभूतपूर्व अनमोल अशा प्रकारची राज्यघटना ठरत असली तरी राज्यघटनेवर काही टीका देखील करण्यात आलेली दिसून येतात. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आलेली नव्हती. 1935च्या कायद्याने प्रांतांमध्ये जी सरकार आली त्या प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांनी भारतीय घटना परिषदेचे सदस्यांची निवड करण्यात आली आणि म्हणून या घटना परिषदेवर टीका करण्यात आली येते की या घटना परिषदेच्या सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आलेली नाही. काहींच्या मते घटना परिषद ही वकील व राजकीय व्यक्तींची बनलेली होती. घटना परिषदेत सर्व स्तरावरील म्हणजेच सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक, स्त्रिया, वकील, राजकीय व्यक्ती या सर्वांचा समावेश असला तरी वकील आणि राजकीय व्यक्ती यांचा भरणा घटना समितीत जास्त प्रमाणात होता. अशा काही टीका भारतीय राज्यघटनेवर केल्या गेल्या असल्या तरी भारतीय राज्यघटना राष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण घडवून आणण्यासाठी, लोककल्याणकारी राज्याच्या प्रस्थापनेसाठी भारतीय राज्यघटना अत्यंत महत्त्वाची अशी ठरते. धन्यवाद.